श्री संत गुरु रविदास महाराज की जय। 649वी श्री संत रविदास महाराज यांची 1 फेब्रुवारी 2026 माघ पौर्णिमा या दिवशी 649वी जयंती कळमनगरीमध्ये तालुका कळम जिल्हा धाराशिव या ठिकाणी श्री संत रविदास यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि जयंती साजरी करत असताना अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सभामंडप टाकलेला आहे आणि प्रमुख पाहुणेचा कार्यक्रम पण पुढं होणार आहे आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचं पण आयोजन केलेलं आहे या ठिकाणी। तर ह्या काही महिला आपल्या चर्मकार समाजातील भगिनी आहेत, त्या पण ह्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी श्री संत रविदास महाराज यांच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आलेले आहेत। राष्ट्रीय चर्मकार संघाचे ह्या ठिकाणी अध्यक्ष आहेत आपल्याला, त्यांनी ह्या कार्यक्रमाविषयी बोलण्यासाठी वेळ दिलेला आहे। तर जय रविदास। जय रविदास। तर आजचा ह्या 649व्या संत रविदास जी महाराज यांची जयंती आहे। तर नेमकं काय म्हणजे आजच्या दिवशी काय वाटतंय नेमकं? खऱ्या अर्थानं श्री संत गुरु रविदास महाराज यांची आज कळंब शहरामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने कळंब तालुक्याच्या वतीने या ठिकाणी जयंती उत्सवाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख उद्घाटक म्हणून आपल्या कळंब धाराशिव मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय कैलासदादा पाटील, त्याचप्रमाणे कळंबच्या नूतन नगराध्यक्षा सुनंदाताई कापसे, आदरणीय संजयजी मुंद्रा, रंगनाथ कदम, त्याचप्रमाणे या ठिकाणी इतर मान्यवर उपस्थित होते। खऱ्या अर्थानं जगाला आपले माणूस मोठा असतो तो त्याच्या विचारातून मोठा असतो आणि आपल्याला शांतीचा संदेश देणारे आदरणीय संत गुरु रविदास महाराज यांचा जयंतीचा उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला। समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। आपण सर्व या जयंती उत्सवात सहभागी होऊन सहभागी झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो। तर कळंब नगरीमध्ये श्री संत रविदासजी महाराज यांचे 649व्या जयंतीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। ह्या ठिकाणी बहुसंख्य असे समाज बांधव आणि समाज भगिनी या ठिकाणी प्रसादाचा आनंद घेत आहेत। तर ह्या रविदास महाराज जयंती कार्यक्रमामध्ये हे आपल्या सर्व समाज भगिनी आहेत आणि ह्या पण महाप्रसादाचं या ठिकाणी सेवन करीत आहेत। 649वी श्री संत रविदासजी महाराज यांची कळंब नगरीमध्ये मोठ्या हर्षोल्लासामध्ये जयंती या ठिकाणी आज साजरी करण्यात येत आहे। समाज बांधव आणि समाज भगिनी ह्या मोठ्या प्रमाणात ह्या सभामंडपामध्ये एकत्र आलेले आहेत आणि या कार्यक्रमाविषयी आपले मत व्यक्त करण्यासाठी हे मान्यवर मंडळी आपल्यासोबत आहेत। तर आपलं नाव सांगा। प्राध्यापक जालिंदर लोहकरे,
चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, गेली 5 वर्षापासून आम्ही संत गुरु रविदासजी महाराज यांची जयंती कळंब शहरामध्ये मोठ्या उत्साहानं साजरी करत असतो. आणि या जयंती उत्सव समितीमध्ये किंवा जयंती उत्सव कार्यक्रमामध्ये समाजातील जे काही गुणवंत विद्यार्थी असतील, ज्यांनी विशेष असं प्रावीण्य प्राप्त केलेलं असेल आणि समाजामध्ये विशेष असे कार्य करणारे समाज बांधव यांचा गुणगौरव या निमित्तानं आम्ही दरवर्षी करत असतो. याही वर्षी गुरु रविदास जयंतीच्या निमित्तानं आम्ही एक सामान्य ज्ञान स्पर्धा विद्यार्थ्यांची घेतली होती. त्यामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळालं त्यांना आम्ही या निमित्तानं सत्कार त्यांचा केलेला आहे, त्यांना गुणगौरव केलेला आहे. तसेच आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंबमध्ये खऱ्या अर्थानं आमच्या या समाज बांधवाच्या माध्यमातून आम्ही गुरु रविदास महाराजांचं मंदिर प्रथम इथं तयार केल्याचा मान खऱ्या अर्थानं धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंबला मिळालेला आहे. आणि आम्ही आमचे समाज बांधव या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं दरवर्षी उपस्थित राहतात आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवतात. आणि या निमित्तानं गुरु रविदास महाराजांच्या विचाराचा जागर आम्ही समाजामध्ये पेरण्याचा प्रयत्न करतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 7 मुख्याध्यापक, तसंच स्वप्नपूर्ती कंस्ट्रक्शनचे म्हणजे मी त्या ठिकाणी सहसचिव आहे. विशेषतः सांगण्याचं की वास्तू संत रविदास महाराजांचं मंदिर व्हावी ही वास्तू अनेक दिवसापासून आमचे समाज बांधव या ठिकाणी जयंती काढायचे, परंतु एक त्यांना विशेष असं जागा उपलब्ध होत नाही. ही जागा देण्याचं अगदी मोलाचं कार्य त्यावेळेचे 1 महिनाच कार्यकाल असणारे संजयजी मुंदडा यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी नाव नको यांच्या माध्यमातून या पवित्र वास्तूसाठी जागा उपलब्ध झाली. आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमध्ये जी महाराष्ट्राचा आद्यदैवत विठ्ठल म्हणून पाहिलं जातं आणि या विठ्ठलाकडे जाणारा जो दिंडी मार्ग आहे, हा दिंडी मार्ग या पावन भूमीतून म्हणजे कळंब शहरातून जात असतो. बाजूलाच तेरघे संत गोरोबा काकांचं वास्तव्य असणारं पुरातन संग्रहालय असणारं तेही आहे. आणि या मांजरा नदीच्या काठावरून जाणाऱ्या ह्या दिंडी रस्त्यालगत एक या संताचं पवित्र अशी वास्तू उभारावी ही संयोजक समितीच्या वतीनं कल्पना मांडली. आणि आमचे एक सहकारी तथा विकासरावजी कदम यांच्या माध्यमातून जागा उपलब्ध झाली. आणि या उपलब्ध जागेवर आम्ही अगदी आमच्या सहभागातून म्हणजे समाज बांधवांच्या सहभागातून पवित्र वास्तूची पायाभरणी केली. आणि या वास्तूचं रूपांतर अशा भव्य अशा मोठ्या वस्तूचं रूपांतर वास्तूमध्ये झालेलं आहे. आणि ही वास्तू भविष्यामध्ये एवढी मोठी 10 गुंठे क्षेत्र असल्यामुळं या ठिकाणी एक भव्य असं समोर सभा मंडप असेल, त्या ठिकाणी समाज बांधवांचे विविध जे काही समाजाशी निगडीत कार्यक्रम असतील, विवाह सोहळ्याचे कार्यक्रम असतील, हे कार्यक्रम भविष्यामध्ये विनामूल्य त्या समाज बांधवांचे कार्य करण्याचं आमचं स्वप्न आहे. आणि या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी या ठिकाणचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रीमती सुनंदाताई कापसे मॅडम आणि या तालुक्याचे या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके आमदार कैलासजी गाडगे पाटील यांनीही आश्वासन दिलेलं आहे. त्या आश्वासनाची पूर्तता भविष्यात सर्वांच्या सहकार्यातून व्हावी ही मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ही भव्य दिव्य एका समाजाला म्हणजे एक दिशा देणारं अगदी जातीयतेच्या पलीकडे जाऊन ज्यांनी आंबेडकर व शिक्षणाची गंगोत्री पोहोचणारे विशेषतः महात्मा ज्योतिराव फुले यांनी देखील रविदास महाराजांना गुरु मानून एक विषमता दूर करणारा एक पुरोगामी विचाराचा आणि कट्टर म्हणजे जातीयतेची तेढ
विषमता दूर करणारी व्यक्ती म्हणून संतश्रेष्ठ रविदास महाराजांचं कार्य पुढे आणलं आणि त्यांच्या कार्याची पूर्तता या ठिकाणी मंदिराच्या स्वरूपात होऊन सर्वजण या मंदिरामध्ये शैक्षणिक असतील, सामाजिक उपक्रम भविष्यात करीत असतील यासाठी प्रोत्साहन समाज बांधवांचं मिळावं आणि वास्तू भविष्यात पूर्ण करू असं मी या ठिकाणी आपल्या म्हणजे आपण जी अपेक्षा व्यक्त केली आमच्याकडून मुलाखतीची त्यामध्ये वर्तविलेली आहे, त्यासाठी योगदान राहावं. सर्वांना नमस्कार. आज संत गुरु रविदास महाराज यांच्या 649व्या जयंती निमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम. तसेच सर्वांना संत रविदास महाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. गुरु रविदास महाराज की जय. संत गुरु रविदास महाराज की. नमस्कार, मी श्रीमती राऊत विद्याभवन हायस्कूल कळंब. तर आज या कळंब शहरामध्ये संत रविदास यांचा जयंती उत्सव सोहळा खूप मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला. संत रविदास हे चर्मकार समाजामध्ये जन्मलेले अत्यंत महान असे संत होते. ज्या ज्यावेळी या भूतलावरती अधर्म, दुष्ट रूढी परंपरा ह्या बोकाळतात त्या वेळेला ईश्वर हा संत महात्म्यांना या ठिकाणी जन्माला घालतो. आपली महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. भारतवर्ष हे सर्व संतांनी त्या ठिकाणी युक्त असं आहे. आपल्या भारतवर्षाला संतांची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे आणि अशा चर्मकार समाजामध्ये प्रखर तेजस्वी, सूर्याप्रमाणे प्रखर आणि तेजस्वी असलेले संत त्या ठिकाणी संत रविदास यांचा जन्म झाला. उत्तर प्रदेशातील त्या ठिकाणी मांडूर या गावात माघ पौर्णिमा 1376 या कालखंडामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. वडील रघु आणि आई कालसी यांच्या पोटी चर्मकार समाजामध्ये संत रविदास यांचा जन्म झाला. पुढे त्यांचा विवाह लोणा या मुलीशी झाला. संत रविदास यांनी अंधश्रद्धा, रूढी परंपरा यांचा कडाडून 13व्या शतकामध्ये त्या ठिकाणी विरोध केला होता आणि त्याचबरोबर विरोध न करता समाज प्रबोधनाचं सुद्धा खूप मोठं कार्य संत रविदास यांनी केलं होतं. फक्त कर्मकांडावरती विश्वास न ठेवता कर्मसिद्धांत हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा कर्मसिद्धांत त्यांनी स्वतःच्या कार्यातून समाजामध्ये त्या काळामध्ये निर्माण केला होता. ईश्वराचं नाव आपण जर आपल्या ठिकाणी बसून जरी घेतलं तरी सुद्धा ईश्वराची प्राप्ती त्या ठिकाणी होऊ शकते. अगदी कुंडलिनीपासून ते सहस्रारापर्यंत सर्व ज्ञान त्या ठिकाणी संत रविदास यांना होतं. आत्म्याचा दिव्य प्रकाश हा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो. ईश्वराचा अंश हा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो आणि आपण आपल्या कर्मावर जर विश्वास ठेवला तर ईश्वराची प्राप्ती हे आपण काम करत असताना सुद्धा कामाच्या ठिकाणी सुद्धा आपण घेऊ शकतो. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा असा प्रसंग तो सर्वज्ञात आहे, तो म्हणजे गंगामाईचा प्रसंग. मन चंगा तो कटवती में गंगा असं त्या ठिकाणी सर्वश्रुत आपण म्हणतो, परंतु हे म्हणणं तितकं सोपं नाही. तर त्यासाठी आपण ते कर्मसिद्धांतातून सुद्धा दाखवलं पाहिजे. धन्यवाद. तर अशा पद्धतीनं कळंब नगरीमध्ये 649वी श्री संत जे की राष्ट्रीय संत आहेत असे वाराणसीमध्ये जन्मलेले आणि समाजासाठी समाज संघटना एकत्र राहावी यासाठी कार्य केलेली. तर कळंब नगरीमध्ये अतिशय हर्षोल्लासामध्ये 649वी श्री संत रविदास यांची जयंती अतिशय हर्षोल्लासात आनंदात या ठिकाणी साजरी झाली आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त समाज बांधवापर्यंत आपण पोचवा, जेणेकरून या कळंब नगरीचं नाव हे राज्यात पाहावं आणि राज्यात होऊन इतर राज्यातील नागरिकांना सुद्धा कळंब नगरामधली जी श्री संत रविदास महाराजांची जयंती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून का असत नाही हे बघायला मिळेल आणि इथला कळंब नगरीमधला आदर्श घेऊन इतर शहरामध्ये सुद्धा श्री संत रविदास महाराजांची जयंती ह्या इथून पुढं हर्षोल्लासात प्रत्येक समाज बांधवांनी करावी, साजरी करावी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून
ह्या ठिकाणी विनंती करतो आणि व्हिडिओ हा इतर लोकांना पण शेअर करा. धन्यवाद.